झी 24 तास एक पाऊल पुढे. शेअर बाजार तज्ञ राजेश तांबे आपल्या बरोबर आहेत आणि आपण शंका आणि प्रश्नांची उत्तरे घेतोय बाजार विषयक. सुनील बोलतायत नाशिकहून, आपण त्यांचा प्रश्न घेऊयात. सुनील नमस्कार, थेट प्रश्न विचारा सरांना. मी आता जेन्सर टेक्नॉलॉजी घेतलं 140 ने. कोणची कंपनी? जेन्सर टेक्नॉलॉजी. अरे जिओ मेरे राजा, जिओ मेरे राजा, क्या बात है, क्या बात है. कोणाला विचारून तुम्ही हे शेअर घेतले? फार छान. हॅलो. व्हेरी गुड. फार छान. कोणाला विचारले तुम्ही स्वतः घेतले का? हो, स्वतः घेतले. कॉंग्रॅच्युलेशन, व्हेरी गुड. हा, तर 280 ने घेतले मी 140 शेअर. तर आता पुढे काय करायचं त्याचं? पुढे काय करायचं? अरे एवढा छान शेअर आहे जेन्सर टेक्नॉलॉजी, आता पुढे काय करायचं? म्हणजे त्याला ठेवायचं, अजून काय करायचं? होल्ड करायचं, अजून काय करायचं? सुनील, अत्यंत चांगले शेअर घेतल्याचं सांगतायत सर तुम्ही, आणि ते शेअर होल्ड करून ठेवा असंही तांबे सरांनी सांगितलं. तांबे सर, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं घेताना किंवा इतर आणखी ज्या गोष्टींच्या संदर्भामध्ये आपण जेव्हा बोलतो, अनेकांना अगदी छोटे छोटे आणि क्षुल्लक प्रश्न आणि शंका असतात शेअर बाजाराविषयी, आणि एक प्रकारची कुठेतरी भीती असते. हे सगळं दूर व्हावं अज्ञान बाजाराविषयी, लोकांनी पैसे इन्व्हेस्ट करावेत किंवा बाकी इतर या गोष्टी सगळ्या केल्या पाहिजे. त्यासाठी आता सध्या नेमकं वातावरण काय, आणि ऑस्टेरिटी मेजरनं काही फरक पडेल का बाजारामध्ये? आता सध्याची परिस्थिती बाजाराची त्याबद्दल काय? असं आहे की आपल्या एक तर इंडियामध्ये रिसेशन आलं नाही, आपल्याकडे स्लो डाऊन आहे. हे जे तुम्ही ऑस्टेरिटी मेजर म्हणताय की ज्याच्यामध्ये ग्रीस, स्पेनला सांगितलं की तुम्ही आपली खर्च कमी करा, तर एक इंग्लिशमध्ये म्हण आहे की यू कॅनॉट लिव्ह बियॉन्ड युअर मीन्स. यू कॅनॉट लिव्ह बियॉन्ड युअर मीन्स. तर त्याच्यामध्ये एक आहे की असं आहे, आपल्या घरामध्ये जेव्हा आपण आपले खर्च कमी करतो, पण हा एक तरीका झाला की आपण आपला डेफिसिट कमी करतो. तसंच कंट्रीज पण आपला फिस्कल डेफिसिट कमी करतात. पण जोपर्यंत आपण आपल्या घरामध्ये पण आपली इन्कम वाढवत नाही, तर आपल्या प्रॉब्लेमला सोल्युशन नाहीये. तर तसं आपल्या घरामध्ये पण जेव्हा आपण आपली खर्च कमी करतो, तर वी हॅव टू इन्क्रीज द इन्कम. तर इन्कम जोपर्यंत आपण इन्क्रीज करत नाही, आपण ऍडिशनल काही जॉब नाही करत, तसंच देशामध्ये आहे की नुसताच खर्च कमी करून भागणार नाही, फक्त डेफिसिट कमी होणार, उत्पन्न वाढलं पाहिजे, तुमची प्रोडक्टिव्हिटी वाढत नाहीये, इनकम वाढत नाहीये, तर दिस विल नॉट सॉल्व द प्रॉब्लेम. बोथ द थिंग्स, ऑस्टेरिटी अँड काटकसर आणि उत्पन्न दोघंही सोबत. बरोबर, काटकसर. पुढचा प्रश्न आपल्याला येतो सर, आपण घेऊयात. विजय बोलतायत मनसरहून, पुणे जिल्हा. विजय नमस्कार, थेट सरांना प्रश्न विचारू शकता. नमस्कार सर. नमस्कार. सर, मला शेअर मार्केटमध्ये यायचंय, पण कसं यायचं म्हणजे त्याबद्दल थोडी माहिती पाहिजे होती. हो, शेअर मार्केट हा तर फार बेसिक क्वेश्चन आहे. आपण हा नंतर कोणत्या तरी फ्री टाइम मध्ये जेव्हा यांच्याशी असेल त्यांच्याशी आपण संपर्क साधू, आपण एक कोणता स्ट्रेट क्वेश्चन घेऊ स्टॉकवर. जी सर, नक्की. रिटेलिंग मध्ये वेगवेगळ्या कंपन्या येत आहेत सर, म्हणजे आता कुठल्याही देशात असू दे येताना, या सगळ्याचा थेट शेतकऱ्याला काय फायदा होणार? म्हणजे आपल्या देशातही मध्यंतरी सगळ्या चर्चा होत्या, पण थेट शेतकऱ्याला फायदा होईल? हे बघा, असं आहे की हे म्हणणं की कोणची पण कंपनी कोणत्या देशामध्ये येते, मल्टीनॅशनल कोणची पण येते, आणि त्याच्यामध्ये आपण म्हणतो की ते व्हॅल्यू चेन्स लावतील, कोल्ड चेन्स लावतील, सप्लाय चेन्स बरोबर करतील, हे आपण फक्त रिझन्स देतोय की हे आपण मोठ्या कंपनीज येतील आणि अशा काही मल्टीनॅशनल कंपनीज करतील. पण अगर अशी सिच्युएशन आहे की मोनोस्पोनिक सिच्युएशन आहे की सगळ्या शेतकऱ्यांचा भाव, सगळा माल जो आहे, भाजीपाला, फ्रुट्स, अगर एक कंपनी विकत घेणारी आहे तर प्राइस खाली जाणार, शेतकऱ्यांना प्राइस चांगली मिळणार नाही, क्योंकि तो एकटा माणूस सगळी भाजीपाला विकत घेतोय सगळ्या शेतकऱ्यांचा. मग ऑब्व्हियसली जेव्हा मोनोस्पोनिक सिच्युएशन आहे, तर अशा मोनोस्पोनिक सिच्युएशनमध्ये त्या कंपनीला फायदा आहे, शेतकऱ्यांना फायदा नाहीये. तसाच सेलर मार्केटमध्ये जेव्हा तुम्ही काही माल बनवता, तुम्ही कोणतं कोल्ड्रिंक बनवता, काही हे बनवता, कोणत्याही खाण्याची वस्तू बनवता, पण त्याच्यामध्ये एकच कंपनी बनवते, तर ती मोनोपोली सिच्युएशन झाली. मोनोपोलीच्या याच्यामध्ये समजा दोनच कंपनीज आहेत, तर ती डिओपोली झाली, तर ते डिओपोली इज ऑल्सो इक्वलंट टू मोनोपोली. दोघेही 50-50 मार्केट शेअर घेतील आणि ते आपली कंट्रोल करतील मार्केटला. म्हणून याच्यामध्ये अगर एकच कंपनी येते, कोणचीही मोठी कंपनी, आणि ते म्हणतात की आम्ही सगळ्या शेतकऱ्यांचा सगळा माल घेणार, याच्यामध्ये फार्मर्सला फायदा होणार नाही, शेतकऱ्यांना धोकाच आहे. म्हणजे सगळ्या वर्ल्ड ओव्हरमध्येच असं सगळं आपण बघितलेलं आहे. सगळ्या वर्ल्ड ओव्हरमध्ये जेव्हा पण कोणची अगर एकच कंपनी राहील, तर त्याचा फायदा लोकांना कसं राहील? म्हणून मी सारखं म्हणतो कॉम्पिटिशन पाहिजे. कॉम्पिटिशन इज द बिगेस्ट रेग्युलेटर. आज गाड्यामध्ये बघितलं ना तुम्हाला, काय व्हरायटी मिळते गाड्यांमध्ये, मोटरसायकल सुविधा मिळतात का? बिकॉज ऑफ कॉम्पिटिशन नसती तर मग काय झालं असतं? मग एकच प्रॉडक्ट असतं, तर जो बनवतोय त्या माणसाला घ्यावा लागेल. म्हणून कॉम्पिटिशन इज द बिगेस्ट रेग्युलेटर. आपल्याला कोणचा माणूस बसवायला नको रेग्युलेटर म्हणून. कॉम्पिटिशन ठेवा. द बिगेस्ट कॉम्पिटिशन इज द बिगेस्ट रेग्युलेटर. क्या बात सर. सध्या ओएनजीसीच्या बद्दल काय सांगाल तुम्ही? तुम्ही आत्ताच म्हणाला की ओएनजीसीचा शेअर वधारला.
तर वधारल्यामध्ये मला थोडंसं हे आलं की काय म्हणजे त्यांना काय अशी डिस्कव्हरी मिळाली. 1975 मध्ये त्यांना सर्वात मोठी डिस्कव्हरी मिळाली होती बॉम्बे हाय. तर बॉम्बे हायमधून त्याच्यानंतर आपल्याला त्यांना कोणत्या अशा मोठ्या डिस्कव्हरीज नाही मिळाल्या. पन्ना, मुक्ता या जेवढ्या पण त्यांना डिस्कव्हरीज मिळाल्या सगळ्या छोट्या छोट्या डिस्कव्हरीज आहे. आता ती जी काय म्हणतात वेलला काय म्हणतात मराठीत आपल्याला विहीर, तर ज्या विहिरीमधून आपण तेल काढतोय ती आता विहीर आपण 75 मध्ये आपण खोदली. आता त्याचं पण तर प्रोडक्शन खाली जाणार ना. आता ती पण विहीर म्हातारी झाली. आता म्हातारी विहीर किती आपल्याला तेल देणार. मग आता आपल्याला अशीच कोणती तरी दुसरी विहीर बघायला पाहिजे ना बॉम्बे हाय सारखी. पण समुद्रामध्ये असं मिळत नाही. जिओलॉजिकल सरप्राइजेस असतात. आपण शोधायला जातो समुद्रामध्ये तेल. त्याच्यासाठी खर्चही मोठा आहे. खर्च मोठा आहे, रिस्क आहे. काढणार कोण. आणि समजा तुम्ही खर्च केला बिलियन्स ऑफ डॉलर्सचा आणि तुम्हाला काही नाही मिळालं, फक्त पाणी मिळालं. आणि कधी कधी असं पण होतं अजित की तेल मिळतं पण कंटिन्युअस सप्लाय मिळत नाही. ते तेल बंद होऊन जातं पाईपमधून. तर फार एक्सप्लोरेशन फार डायसी आहे. जसं तुम्ही सांगितलं ONGC वधारला, मला असं वाटलं काय मोठी गोष्ट मला कळली नाही की काय डिस्कव्हरी मोठी मिळाली त्यांना. पुढचा प्रश्न आपण घेऊयात सर. संकेत बोलतायत पुण्याहून. संकेत, थेट प्रश्न विचारू शकता सरांना. हा, नमस्कार सर. नमस्कार. माझा प्रश्न आहे, माझ्याकडे पर्सिस्टंट सिस्टीम्सचे 200 शेअर्स आहेत. तर मी एक्झिट करून प्रॉफिट घ्यावा का होल्ड करावं? तुम्हाला आता प्रॉफिट होतोय? हो. किती %? मी 310 ने घेतले होते. आता काय भाव आहे? आता 535. व्हेरी गुड. 535 आहे. तर 550 पर्यंत गेला की तुम्ही आपला प्रॉफिट घ्या. तुम्हाला ऑलमोस्ट मोर देन 50% प्रॉफिट मिळाला. मग आता माझं असं म्हणणं आहे की तुम्हाला 50% प्रॉफिट मिळाला, हा प्रॉफिट बुक करा. प्रॉफिट तुम्हाला काय करायचं दॅट इज युअर चॉईस. पण ती जी कॅपिटल अमाऊंट आहे, जी प्रिन्सिपल अमाऊंट आहे, टेक महिंद्राचा शेअर घ्या. आता 900,000 रुपयाला आहे. श्युअर शॉर्ट टेक महिंद्रा इज गोइंग टू बी 2,000 रुपीज इन टाइम्स टू कम. क्या बात. आणखी या सगळ्या प्रश्नांच्या दरम्यान मी सर तुम्हाला एक प्रश्न विचारला होता की इतके सगळे लोक मोठ्या प्रमाणावरती बाजारामध्ये पैसे इन्व्हेस्ट करतात किंवा लोकांना माहिती आहे, बऱ्याच छोट्या मोठ्या क्लासेसच्या जाहिराती असतात किंवा इतर ठिकाणी सांगितलं जातं, सगळं बाजाराबद्दल माहिती दिली जाते, तरी देखील एक भीती आहे बाजाराबद्दल. आणि लोकांनी मोठ्या संख्येनं गुंतवणुकीसाठी जर आलं मार्केटमध्ये, पैसे गुंतवले योग्य पद्धतीने योग्य अभ्यास करून, तर काय बदल व्हायला नाही. सवाल हा उठतो की कसा अभ्यास केला. आता समजा आता तुम्ही मार्केटमध्ये म्हणता की आता व्हाईट गुड्समध्ये आपण बघू की काही वॉशिंग मशीनवाल्या AC-वाल्या कंपनीज. आता समजा अमेरिकन कंपनी 90s मध्ये आली वर्लपूल. आता तुम्ही बाजारामध्ये त्याचाही शेअर आहे, त्याचा शेअर रोज वधारतोय. आता कोणी म्हणेल की त्याचा शेअर घ्या. आता अगर मला कोणी म्हणेल तर मी म्हणेल की काय मार्केट शेअर आहे त्यांचा 4, 5, 6%. पण कोरियन्सनी थ्रॉंग केलंय मार्केट. अजित दादा, जेव्हा तुम्ही बाजारात जाता तर तुम्हाला 2 नाव तुमच्या डोक्यामध्ये हिट होतात, सॅमसंग आणि LG, लकी गोल्ड स्टार, या 2 कोरियन कंपनीज. एवढा अग्रेसिव्ह मार्केटिंग आहे त्यांचं. ब्युटिफुल प्रॉडक्ट्स ते बनवतात. आज 25% 50% मार्केट शेअर या 2 कंपनीजकडे आहे. दे आर द मार्केट लीडर्स. मग या ज्या छोट्या कंपनीज आहे, आता जशी IBF आहे, इंडियन फाईन बँक, IFB, बॉश ची वॉशिंग मशीन, एक सिंगल प्रॉडक्ट आहे. तर सिंगल प्रॉडक्ट ज्याच्यामध्ये आहे, ज्याच्यामध्ये एवढी कॉम्पिटिशन आहे, कंपनीचा हार्डली मिनिमम मार्केट शेअर असेल. भारतीय कसा शेअर तुम्ही घ्यायचा. कंपनीमध्ये काही खराबी नाही आहे. पण क्वेश्चन हा आहे की जेव्हा तुम्ही घेता, या सगळ्या स्टडीज तुम्हाला पाहिजे ना की तो वाढेल का, मला फायदा होईल का. इन्व्हेस्टरनी बघायला पाहिजे माझा फायदा काय. निश्चित. म्हणजे अभ्यासाशिवाय तुम्ही इथे उतरायचं हिंमत करू नका आणि केलं तर सगळं नीट करा, अभ्यास पूर्ण. लॉजिकल थिंकिंग करा. क्या बात. लॉजिकल थिंकिंग नाही केलं तर याला म्हणतात ना, तुम्हाला माहिती आहे जर्मन्स आर व्हेरी गुड ॲट मेकिंग ग्लासेस. बायनाक्युलर्स तेच बेस्ट बनवतात. तुम्ही तर बायनाक्युलर्स यूज करता बर्ड वॉचिंगसाठी. वाय ओनली जर्मन्स? बिकॉज दे नो द आर्ट ऑफ ज्याला घासतात ना ते याला आरशाला, तर जेवढा फाईन ते कटिंग करतात त्यांच्या. कुठली ही या गोष्टी तुम्ही अभ्यास केला पाहिजे तुमची. पुट युअर हार्ट अँड सोल इन टू इट, देन ओनली यू विल गेट इट. क्या बात, क्या बात. झी 24 तास, एक पाऊल पुढे.